नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतो आहोत दही दुधाची वडी। खूप छान रेसिपी आहे दही दुधाची वडी, सर्वांना आवडेल अशी आहे। पटकन होणारी रेसिपी आहे, खूप मस्त लागते। तर चला रेसिपी सुरू करूया। दही दुधाची वडी बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण 1 वाटी दूध घालणार आहोत। 1 वाटी दूध घातलेले आहे। तसंच आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे। आपण यामध्ये 1 वाटी दही घालत आहोत। 1 वाटी दूध आणि 1 वाटी दही घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायचं आहे। साखरची वाटी थोडी लहान आहे। आपण समप्रमाणात दूध आणि समप्रमाणात दही घेतलेलं आहे। साखरची वाटी लहान आहे, 1 वाटी साखर घालत आहे आपण। आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे ढवळून घ्यायचं आहे चांगलं। हे ढवळून स्लो गॅसवर शक्यतो करायचं किंवा मीडियम गॅसवर, आणि याचा एक गोळा बनवायचा आहे। हे आटवून टाकायचं आहे पूर्ण आणि याचा एक गोळा बनवायचा आहे। स्लो गॅसवर आता मी हे ढवळत राहते सतत। आता तुम्ही बघू शकता इथे उकळ आलेली आहे। दही, दूध आणि साखर यामध्ये मिक्स आहे। आता हे चांगलं उकळवून याला पूर्ण असं एकदम सुकवून टाकायचं आहे, गोळा करायचा आहे याचा। जितकं चांगलं गोळा होईल ना तितकं चांगलं। साईडला जे चिकटते ना ते काढून घ्यायचं चमच्याने। शक्यतो मीडियम हाय गॅसवर हे सतत ढवळत राहायचं आहे। ढवळून याला थोडं सुकवून टाकायचं आहे। त्यामुळे याला थोडा वेळ लागणार, लगेच होणार नाही। त्यामुळे मी फास्ट गॅसवर आणि मध्ये स्लो गॅस करून असे आटवून घेते, सुकवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता गॅस फास्ट आहे आणि त्या फास्ट गॅसवर मी हे ढवळत आहे। स्लो गॅसवर खूप वेळ लागेल म्हणून मी फास्ट गॅसवर सतत ढवळत राहून हे आटवायचा प्रयत्न करत आहे। आपल्याला हे आटवायचं आहे, पूर्णपणे घट्ट करायचं आहे, त्यामुळे थोडा वेळ लागणारच। आता हे थोडं आपलं आटलेलं आहे, थोडं घट्ट झालेलं आहे, पण पूर्णपणे आपल्याला गोळा करायचा आहे। तर साईडला जे लागेल ना, काही जे भांडं असेल कढई वगैरे ते साईडला चिकटेल ते सर्व चमच्याने काढून घ्यायचं, त्याच्यात मिक्स करायचं। आपल्याला अजून हे चांगलं आटवायचं आहे। आता हे आपलं थोडं घट्ट झालेलं आहे, थोडं अजून आटवायचं आहे। आपल्याला गोळाच करायचा आहे याचा, आणि अजून थोडा वेळ लागेल आपल्याला। बऱ्यापैकी सुकलेलं आहे, त्यामुळे सतत ढवळत राहायचं। मी फास्ट गॅसवरच करत आहे, स्लो गॅसवर करत नाही आहे किंवा मीडियम गॅसवर पण करत नाही आहे। तरी मला 10 मिनटं गेलेली आहेत फास्ट गॅसवर करूनसुद्धा। अजून 5 मिनटं तरी लागतीलच ते पूर्ण सुकवायला। आता हे चांगलं आपलं सुकलेलं आहे, बघू शकता तुम्ही, घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस स्लो ठेवला आहे, कारण थोडं उडत आहे बाहेर, अंगावर उडत आहे, त्याच्यामुळे मी स्लो गॅसवर आता हे थोडं अजून सुकवून घेणार आहे। 1-2 मिनिट लागतील आपल्याला सुकवायला हे। यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे। वेलची पूड नाही घातली तरी चालेल, पण मी थोडीशी घातली आहे। इथे मी आता गॅस बंद करून टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही, चांगलं सुकलेलं आहे। तरी पण आपला जो पॅन आहे तो गरम आहे, त्यामुळे मी थोडा वेळ ढवळत राहणार आहे, जेणेकरून ते अजून चांगलं सुकून जाईल। बऱ्यापैकी सुकलेलं आहे आता हे मी साध्या दुधातून केलेलं आहे। तुम्ही फुल क्रीम दूध वापरलं तरी चालेल, आणि साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवा। मी इथे दही आणि दूध समप्रमाणात घेतलेलं आहे, आणि साखरेची वाटी छोटी होती, त्याच्यापेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे। जर वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर घालू शकता, पण आता मी याच्यामध्ये पिठी साखर नाही वापरणार आहे, कारण मला ते थोडंसं गोड व्यवस्थित वाटते म्हणून। आता हे मिक्स झालेलं आहे। आता इथे मी एक ताटली घेतलेली आहे, ताटलीला मी थोडं तूप लावून घेते। चांगलं तूप लावून घ्यायचं ताटलीला, तेल लावलं तरी चालेल, पण मी इथे तूप लावून घेते। आता हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण काढूया। आता हे मिश्रण आपण इथे काढून घेतलेलं आहे, पटकन काढून घ्यायचं आहे, कारण ते थंड व्हायला लागतं, सुकायला लागतं। याच्यामध्ये गरज असल्यास तुम्ही पिठी साखर घाला, जर तुम्हाला वाटत असेल
थोडं गोड पाहिजे असेल अजून तर, पण मी पिठी साखर नाही घालत आहे. माझ्या मते एवढं ठीक आहे, जास्त गोड पण बरं नाही. आता आपण ह्या चमच्यानेच हे थापून घेऊया. चमच्याला मी थोडंसं तूप लावून घेते. चमच्याला मी थोडं तूप लावून घेतलं आहे, ते चमच्यानेच मी हे थापून घेते. थोडं जाडसर असंच थापायचं आहे, जास्त पातळ असं करायचं नाही आहे. किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी घेतली आणि त्याने थापलं तरी चालेल, तर जास्त पातळ नाही करायचं आहे. आता इथे मी स्पॅटुलानेच हे थापून घेतलेलं आहे. जास्त पातळ ठेवायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं आहे. एकदम पातळ नाही ठेवायचं, कारण आपल्याला वड्या काढायच्या आहे त्याच्यामुळे थोडं जाड ठेवायचं. आता हे आपण थापून घेतलेलं आहे. आता हे थोडं थंड करायचं हलकं. आता हे सध्या थोडंसं अजून नरम आहे, पण चांगलं थंड झालं ना, जास्त पण थंड करायचं नाही, मीडियम थंड करूया आणि मग याच्या वड्या काढून घेऊया. पण आता आपल्याला हे आधी थंड करायचं आहे. आता इथे वडी आपली हलकीशी थंड झालेली आहे बऱ्यापैकी. वडी मी काढणार नाही, फक्त कापून घेणार आहे. सुरीला गरज असल्यास तूप किंवा तेल लावा. अजून ती थोडी गरम आहे, अजून थोडी थंड व्हायला पाहिजे. थोडा वेळ आपण अजून थंड करून घेऊया, मग काढूया. आपण इथे वडी कट करून घेऊया. जमल्यास पूर्ण थंड करा. अजून हे थंड झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते चिकटतं आहे. मी वड्या पाडून घेते तरी. पुन्हा एकदा मी सुरी याच्यावरनं फिरवून घेईन थंड झाल्यावर. तर वड्या तर पाडलेल्या आहेत, पण या निघणार नाहीत, कारण अजून थोडं गरमच आहे हे, त्याच्यामुळे अजून हे चिकट आहे. त्याच्यामुळे थोडा वेळ मी अजूनही तसंच ठेवणार आहे आणि पुन्हा एकदा मी सुरी याच्यावरनं फिरवून घेणार आहे आणि वड्या काढणार आहे. नंतर आपण इथे वड्या काढून घेत आहोत. जास्त वेळ मी ठेवत नाही आहे, कारण मला हे पटकन काढून घ्यायचं आहे. बघू शकता वड्या आपल्या येत आहेत. या अजून थंड केल्या ना व्यवस्थित, तर अजून त्या व्यवस्थित होतील. पण माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे आणि मी त्या जास्त वेळ थंड करत नाही आहे, पटकन काढून घेते. आपल्या इथे दही दुधाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खूप छान झालेल्या आहेत, खूप मस्त झालेल्या आहेत. थोडा वेळ द्यायचा थंड करायला, कारण थंड झालं ना की त्या वड्या व्यवस्थित येतील. आणि जर खरंच चिकट जर वाटत असेल, तुम्हाला गरज असेल, तर तुम्ही त्यामध्ये पिठी साखर घाला. पिठी साखरने थोडा घट्टपणा येईल आणि मग ते थापून घ्या आणि मग त्याच्या वड्या पाडा. तर मी याच्यामध्ये साखर पहिले जेवढी घातली तेवढ्यामध्येच मी ते हे करून घेतलेलं आहे. परत पिठी साखर घातली नाही, कारण मला जास्त गोड नको होतं. आपण ह्या वड्या काढलेल्या आहेत. वड्या काढताना थोडा वेळ द्या, थंड करा आणि मग वड्या काढा. आपल्या ह्या दही दुधाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. खूप छान झालेल्या आहेत, खूप मस्त झालेल्या आहेत. तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. थँक्यू.